तीनच्या बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीने। उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गीता गवळी शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी गीता गवळी यांना भेटीसाठी बोलावलंय अशी प्राथमिक माहिती मिळते। अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत गीता गवळी, त्या आता सेना भवनात दाखल झाल्या आहेत दादरमध्ये। उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पाठिंब्याबाबत आता निर्णय घेण्यात येणार आहे। भाजपकडून आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्याकडूनही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र अजूनही निर्णय घेतलेला नाहीये। शिवसेनेकडून सर्वजण स्वतःच्या ताकदीवर लढले, त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये। उद्यापर्यंत हा निर्णय येण्याची अपेक्षा आहे। साहेबांनी मला बोलवलं, वेलकम म्हणजे साहेबांनी बोलवलं तर मला येणं गरजेचं होतं। आता आम्ही चर्चा करू, काय पुढे काय होतो काय नाही मी कळवेल तुम्हाला। आपल्या ताकदीने लढले, सर्वांनी आपला जोर लावला, तर चर्चा करणं गरजेचं आहे। काय वॉर्ड पण थोडा नवीन आला आहे, खूप सारे काम आहे, आपल्याला सत्तावर राहून कामं करून घ्यायची लोकांची। तर बघू, आता चर्चा आहे तर मग समजेल तुम्हाला काय पुढे। आता तर सध्या मी डिक्लेअर नाही करू शकत, अजून आम्ही काय डिसिजन नाही घेतले। तर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत गीता गवळी। आपण आत्ताच ऐकलं गीता गवळी यांचं काय म्हणणं आहे। उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवलं होतं, त्यामुळे गीता गवळी या शिवसेना भवनात दाखल झालेल्या आहेत। अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत गीता गवळी, आणि महापौर निवडणुकीच्या दिवशी गीता गवळी यांच्या नगरसेवकांचा आता शिवसेनेला पाठिंबा मिळतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पाठिंब्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंनी गीता गवळींना बोलवलं असं स्वतः गीता गवळी यांनी सांगितलेलं आहे।